महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत। सोलापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या उत्साहाचे वातावरण आहे। नुकतीच बिनविरोध निवड झालेले नूतन अध्यक्ष दीपकजी वैद्य यांचा आज भगवा प्रांत आणि महाराष्ट्र पोलीस टाइम्स टीमच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेच्या आगामी वाटचालीवर महत्त्वाची चर्चाही पार पडली। पाहूया या भेटीचा हा विशेष वृत्तांत। सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष दीपक वैद्य यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। याच पार्श्वभूमीवर भगवा प्रांत न्यूजपेपर आणि महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनलच्या टीमने त्यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी मुख्य संपादक उमेशजी काळे यांनी दीपकजी वैद्य यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। केवळ सत्कारच नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न आणि विकास कामे यावर या दोन्ही मान्यवरांमध्ये सकारात्मक चर्चा झाली। यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शहाजीभाऊ पवार यांनाही साप्ताहिक भगवा प्रांतचा विशेष अंक देऊन सन्मानित करण्यात आले। विशेष म्हणजे आगामी काळात साजरा होणाऱ्या भगवा प्रांत आणि महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त दीपकजी वैद्य यांना अधिकृत निमंत्रण पत्रिका प्रदान करण्यात आली। यावेळी दीपक वैद्य यांनी माध्यमांच्या कार्याचे कौतुक करत वर्धापन दिनाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले। याप्रसंगी टीममधील महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते। महाराष्ट्र कार्यकारी संपादक दीपक महेंद्रकर सर, उपसंपादक झाकीरभाई शेख, सहसंपादक मधु शेखर जमादार सर, न्यूज एडिटर ओंकार काळे, महाराष्ट्र उपसंपादक दीपक सुतकर, महाराष्ट्र प्रतिनिधी इरप्पा जमादार, कॅमेरामन संभाजी बनसोडे। एकूणच या सदिच्छा भेटीमुळे प्रशासन आणि माध्यमांमधील समन्वय अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले। कॅमेरामन संभाजी बनसोडेसह न्यूज डेस्क, महाराष्ट्र पोलीस टाइम्स, सोलापूर। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।